अंगाला हात चालवतो, याद राखा. आणि माझ्या मुलीच्या अंगावर गाडी घातली, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? काय झालंय, काय झालंय? एवढासा धक्का लागला फक्त तुमच्या मुलीला, बाकी काही झालेलं नाहीये. श्रीमंत माणसा ना तुम्ही, तुम्हाला काय कळणार आहे? रस्त्यावर गडी माणूस चालतो त्याची काय अवस्था होत असते ते. तुमचा जरासा धक्का आमच्यासाठी केवढा मोठा धक्का असतो, असतो की नाही? आडवी पडली माझी मुलगी, पण तुम्ही म्हणते जरासाच धक्का. हे असे श्रीमंत लोक गरीब लोकांना मारतात, ऐकता? पुढे काय करायचंय तुला? पुढे बाबांचा बिझनेस. अरे बा, किती वर्ष शिकायची तुझी अजून? 1च वर्ष आहे. बरं मला सांग, आजी, अगं किती प्रश्न विचारतेस? आम्हाला निघावं लागेल आता. नेमकी आजच खूप गडबड आहे. समरजी येणार होते ना? आणि आधीरा सुद्धा नाही आली अजून. तिला वेळ लागतोय. आमची अधीरा, आमचं शेंडेफळ. सुंदर आहे हा मुलगी. सुंदरच नाही, स्वभाव सुद्धा गोड आहे तिचा. ती असली ना की घर कसं सगळं भरलं भरल्यासारखं वाटतं, आणि नसली की एकदम चुनो चुनो वाटतं. ही आहे आमच्या घराचं चैतन्य आणि आमचा सगळा उत्साह. वा वा, छान छान. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. अगं थांब ग, अधीरा, सगळ्यांना नमस्कार कर बरं. असू द्यात, उगाच आपल्यात कशाला फॉर्मॅलिटीज. बस बस बाळ, बस बस. मल्लिकाताई, तुमची अधीरा आणि आमचा आर्यन यांचा जोडा छान दिसेल. हो हो. आणि राजवाड्यांची सोयरीक जुळली तर आम्हाला आनंदच होईल. काय रे आर्यन, तुझं काय म्हणणं आहे? अक्को बाई, लाजतोय आमचा मुलगा. म्हणजे आधीरा पसंत आहे वाटतं. तुमचा आर्यन सुद्धा अगदी गुणी मुलगा आहे हो. हो, माझा बिझनेस तोच सांभाळेल छान. बाकी सगळं ठीक आहे, फक्त समरची भेटले पाहिजेत. ऑन द वे आहे तो, इतक्यात पोहोचेलच हो. नाही नाही, आता निघावं लागेल आम्हाला. खूप उशीर झालाय आणि आजची याची फ्लाईट मिस करून चालणार नाही. नाहीतर आम्ही नक्कीच थांबलो असतो. भेटूया आपण परत लवकरच. आणि आमचा निर्णय कळवतो तुम्हाला. पण समरजींना सांगा, बहिणीच्या लग्नासाठी थोडा वेळ काढा आणि आमच्याशी बोला. नाहीतर पुढे कसे जाणार? चला येऊ आम्ही. नमस्कार. नमस्कार कर. अरे सुखीरा सुखीरा. अरे राहू दे राहू दे, इट्स ओके. येतो आम्ही. माझ्या मुलीचं नुकसान झालंय, तिच्या करिअरचं नुकसान झालंय, तिच्या भविष्याचं नुकसान झालंय, पण यांना काही पडलेलं नाही याचं. अगं काकू, मी अरे कधी नव्हे ते आज मी तुला वेळेवर यायला सांगितलं आणि आजही तू वेळेवर आला नाहीस. नाही काकू, मी रस्त्यातच आहे. मी नाही आता कशाला, आता ये आरामात. आता काही घाई करायची गरज नाहीये. आणि पाहुणे अधीराला बघून गेले. गेली? हो, त्यांच्या मुलाची फ्लाईट होती ना, मी तुला हे सांगितलं होतं. आणि ते फ्लाईट काय थांबू शकणार नाही. खूप वाट बघितली रे त्यांनी. त्यांना वाटत होतं की अधीराचा मोठा भाऊ येणारच. मलाही खूप वाटत होतं की तू तुझं कर्तव्य बजावणारच, अधीरासाठी तू येणारच, पण तू मला खोटं पाडलंस. 4 वेळा मी सांगत होते की समर एक वेळ स्वतःकडे दुर्लक्ष करेल, पण अधीराच्या आनंदासाठी, अधीराच्या सुखासाठी तिचा आजचा दिवस महत्वाचा आहे, म्हणून समर येणारच. पण तुझ्यासाठी काम महत्वाचं ना, नाते काय रे?
बिचारी माझी अधिरा रड रड रडली. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण काही ऐकून घेत नाहीये माझं. आता आला की समजव तिला. मी आलो घरी. काय झालं? गेले ते गेले. आजचा दिवसच खराब आहे. सकाळपासून कोणाशी तरी नाटच लागले मला. चल निघूया. हा चल चल. ओ ओ ओ, एक मिनिट जाता कुठे तुम्ही? जायचं नाही या. मी पोलिसांमध्ये तक्रार केली. गाडीत बस. ए नाही बसायचं नाही. बस. पोलिसात तक्रार करणार आहे तुमची. हा ओ काय करताय असं करायचं? बाबा सा. बस झालं आता. मगाचपासून तुमची फडफड 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 ऐकतोय. आणि आम्ही तुमचं काही केलेलं नाही नुकसान. पण तुम्ही मात्र आज माझं खूप मोठं नुकसान केलंय. आणि काय नुकसान केलेलं तुम्ही माझं याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. मुलीला लागले काही लागलेलं नाही. तुमच्या मुलीला काही चिरेलं नाही. आम्ही ठणठणीत आहे तुमची मुलगी. नाही तर पैसा तर दूरच. आज जे तुम्ही मोठी चूक केली ना त्याची शिक्षा मी तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. ओ ऐका तुम्ही असं जाऊ नाही शकत. ओ असं जायचं नाही. ओ खाली करा. ओ खाली करा. ओ खिडकी खाली करा आधी. ते जातात कुठे पळून? काय सरळ सरळ सांगा ना नाही द्यायचे पैसे. गरीब आहात तुम्ही. पण मी गेले ते आता बस. काय गो एवढा गोंधळ करून हातात काही झालं नाही. ते म्हणे बकरा मिळाला होता. बकराच तुम्ही काय बघताय? चित्रपटाचं शूटिंग चाललंय का इकडे? जा ना आपापल्या घरी जा. आपापली कामं करा. जा जा जा. आता जाऊया आपण. नाही आता नाही गेलो ना तर मग ऑडिशनला परत उशीर होईल. जाऊया. मिळाले असते पैसे मिळाले असते मी सांगते ना तुला. पण तो कोण लाल ड्रेसवाला आहे ना तो मध्ये 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 करत होता. गेले ना पैसे. तू खूप ताणलंस. नाहीतर आपल्याला मनी मिळाले असते. ए बार्गेनिंग म्हणतात त्याला. तुला नाही येणार काय ते? एवढं काहीच झालं नव्हतं. फक्त पैशांसाठी थांबवलं असणार त्या बाईने आपल्याला. दुसरं काही कारण असूच शकत नाही. आजचा दिवसच वाईट होता. आधिराच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस. पण तिच्या डोळ्यातला आनंद तिची उत्सुकता बघू शकलो नाही मी. मोठा भाऊ म्हणून मला आज पोहोचणं गरजेचं होतं वेळेत. पण मी नाही पोहोचू शकलो. झाला उशीर मला. आज ना दिवसभरात तिच्याशी बोलू शकलो ना तिला भेटू शकलो. काय वाटत असेल तिला? आणि हे सगळं घडलं ना त्या मूर्ख बाईमुळे. त्या बाईला सोडणार नाही. अजिबात सोडणार नाही. सॉरी आदिरा. आय एम सॉरी. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे संग हमारे. छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे. एक मिनिट बाबा या गाण्याचा काय रेफरन्स आहे? मला आठवण येते का कोणाची? कोणाची? तुझ्या आजीची. अगं तिला काही गोड कर म्हटलं ना की शिराच करायची. अर्थात त्या काळी आम्हाला परवडतही नव्हतं म्हणा. घरात खाणारी माणसं खूप. मग ते बासुंदी खीर हे अशा श्रीमंती थाट कसे करणार ना आम्ही. का पण शिरा आवडतो की सगळ्यांना? तो असतो छान शिरा पण ते करणाऱ्यावर असतं. तू तुझ्या हातून कडू औषध जरी पाजलंस ना तरी ते गोडच लागणार. आणि काहीही म्हटलं तरी तू आज रोहनसाठी काहीतरी स्पेशल करणारच. बाबा करायलाच हवं ना हो. त्याला प्रमोशन मिळालंय. त्याला ना असं वाटलं पाहिजे की त्याचा आनंद आपण सगळे मिळून वाटून घेतोय. पण तुलाही डॉक्टरेट मिळाली आहे नंदू. हो बाबा. ऐका ना मी सांगणार आहे त्याला आता की आता अधिरेला घरी घेऊन ये. आता खूप झालं. आपण भेटूया तिला. हो भेटू ना. नक्की भेटूया. पण घरामध्ये मुलगी असताना सून आणणं हे मला काही पटत नाही. एका घरात दोघी एकत्र नको. हे काय आहे? बाबा आपण बोललोय याबद्दल. आपण परत नको बोलूया. तुम्ही जा बरं आता. मला शांतपणे माझा शिरा करू द्या. बरं बरं कर कर. पण जरा गोड कर. हा हवं तर आपण सुष्मिताला सांगून टाकूया. तुझं ते डाएट बिएट आहे ना ते उद्यापासून कर.
चालेल. ते पण काय ग नंदू, हा. या दोघी अजून कशा काय आल्या नाही? अहो बाबा, ऑडिशन आहे ना, कधीतरी ऑडिशनला वेळ लागू शकतो. बरं ऐका, हा? तुम्ही सांगू नका त्यांना फोन करून आता एवढा वेळ थांबलेच होत ना, ते आल्यावर त्यांना सरप्राईज देऊया. गुड आइडिया. यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे. कंजूस कुठला, कसले हे श्रीमंत माणसं, 4 पैसे सुटले ना हातातून. 4 मागितले असते तर सुटले असते ना. 15 लाख रुपये मागितलेस मामा तू, ओढ गेलास की नाही? पण मग एवढं काय होतात, द्यायला हवे होते त्यांनी. गाडी बघितली का केवढी मोठी होती ते. ही अशी माणसं आहेत ना, 15 लाख रुपये खिशात घेऊन फिरतात, पण कंजूस ना एक नंबरचा. तू पण जरा जरा जास्त रडायला पाहिजे होतस ग, असं गुडगा पकडून पकडून ओरडायला पाहिजे होतं. काय करू, नाही येत मला रडता. हा सुष्मिता, असं नाही बोलायचं बाळा, तुला खूप मोठी हिरोईन व्हायचंय है ना? मग अशा वेळी तुला रडता आलं पाहिजे, हसता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. कशी हिरोईन होणार आहे मी मामा? ऑडिशन तर मिस झाली ना. या माणसामुळे परत कधी भेटू दे मला, नाही त्याची बरात काढली ना तर नाव नाही लावणार मी मंदाके. आदिरा, आदिरा, हे माऊ, आदिरा दार उघड, मी आलोय. का आलायस? का आलोस म्हणजे तुला भेटायला आलोय. मला नाही भेटायचं. हे बघ, मी तुला सांगतो नेमकं काय झालं ते. हा, दार उघड प्लीज. नाही उघडणार मी दार. तू इथून जा बरं. आय हेट यू पिंट्या दादा, आय हेट यू. आदिरा, डायरेक्ट आय हेट यू. आय एम सॉरी बाळा. सॉरी? व्हॉट सॉरी? हजारो कॉल्स केले मी तुला पिंट्या दादा, एक कॉल रिसीव्ह नाही केलास तू. आतापर्यंत असं कधी केलंस का माझ्याशी? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. जा. आदिरा, ओके बघ, मी तुला नीट सांगतो. आता मला सांग की मला कसं माहिती असणार की आजच तुझ्या लग्नाचा विषय निघाला, आजच तू मुलगा तुला भेटायला येणार होता आणि आय डोंट वॉन्ट टू गेट मॅरिड. मला नाही लग्न करायचंय. काय? मला लग्न नाही करायचंय. बरं ठीक आहे. बघ, तुझा आता मूड चांगला नाहीये. हा, तुझा मूड चांगला झाला की आपण बोलूया, ठीक आहे? ओके. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मी सांगितलं ना तुला. प्लीज जा इथून तू. प्लीज लीव मी अलोन. मला नाही बोलायचंय. ओके 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 ओके, डोंट वरी, मी जातो, ठीक आहे? तुला बरं वाटलं की आपण बोलूया. मी आहे आदिरा. हां, मी आहे बाळा, रडू नकोस प्लीज. आदिरा, रडत नाहीयेस ना तू आता? मला नाही बोलायचंय. जा तू इथून. हो 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 हो, जातो जातो. प्लीज रडू नकोस. हां, ताई, अगं साधं काही बोलायला गेलो ना तरी आमच्यात भांडण होतं. आज काही तर म्हणे ते तिला कोणतरी मुलगा बघायला आला होता. रोहन, तिला मुलगा बघायला आला होता, ही गोष्ट साधी नाहीये, सिरियस आहे. हो ताई, मला माहिती आहे हे सिरियस आहे, पण तू सांग ना, माझ्यावर चिडून काय होणार आहे? बघ, मी तिला इतक्या एक्साइटमेंट मध्ये माझ्या प्रमोशन बद्दल सांगायला गेलो होतो, पण झालं उलटच. तीच माझ्यावर चिडली. अरे पण मग समजवायचंच तिला. हे नाही आहे ताई, असं काही होत नसतं. अरे न व्हायला काय झालं? आधी तुझ्या ताईने तुला प्रमोशन मिळालं म्हणून शिरा केलाय तो खा. अरे चिडचिड झाली ना की माणसानं काहीतरी गोड खावं, म्हणजे राग कमी होतो. घे घे. कसा झालाय? मस्त झालंय बाबा. ताई, खरंच खूप छान झालंय. झालंय ना, मग तसं सगळं छानच होणार आहे. थोडा विश्वास ठेवायचा रे. आता जा आणि अधिराशी बोल आधी. अरे, तिला फोन कर. रोहन, तुला माझी शपथ आहे. माझी पण शपथ आहे. ठीक आहे, करतो.
हाय आयडी. ऐक ना, आज आपण भेटायचं का? प्लीज भेटूयात ना. हा हो येस. मी तुला काय म्हणतो, दिवसच खराब गेला. अरे रोहन, तुला सांगते ना रोहन, ऐक ना रोहन, ऐक. अरे की कालचं शेमडं पोरग पण मला आज मास दाखवतोय. अरे काय चाललंय काय यांचं? अगं काय झालंय तुला आल्याला चिडायला? अजाला चिडायला काय विचारताय हो तुम्ही? रे एक श्रीमंत माजोरडा माणूस त्याची भली मोठी गाडी आपल्या पोरीच्या अंगावर घालून पळून जात होता. काय सुश, काय ग, बरी आहेस ना तू? कुठे लागलं? ओनली टच. सांग बघ काय, मी गेले त्याच्यासोबत बोलायला तर मला वरून मास दाखवतोय तो. धमक्या देतोय धमक्या. अरे बाई म्हणून घाबरवायचा प्रयत्न करत होता मला. मी ऐकणार तुझी ऐकाय असं बरोबर केलं ना त्याला, चांगली बरात काढली त्याची. पुन्हा माझ्या नादी लागणार नाही तो. हे काय, कुठे निघालीस? बाहेर ते दिसतंय मला, पण कुठे? तुला जे करायचं होतं ते तू केलंस, त्यामुळे आता मी काय करते याबद्दल तू मला विचारायचं नाहीस. अधिया, अधिरा माझ्याशी बोलायलाच तयार नाही. का उशीर झाला? मी पोचलो पाहिजे तो वेळेत. आता नाराज झाली ना माझी आदू माझ्यावरती. अरे तिला नाराज व्हायला काही कारण लागतं का? समर, आधिराच्या नाराज होण्यामागे तू नाहीच आहेस हे सांग ना तिला. तू कारणीभूत नाहीस हे सगळ्याला. ती बाई जर का आपल्या गाडीच्या पुढे आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं ना. आपण वेळेत आलो असतो. काय? कोण? अरे पिंट्या काय बोलतोय हा? आजी, काय झालं, आज घरी येताना एक बाई अचानक रस्त्यात आमच्या गाडीच्या समोर आली. म्हणजे किंचितसा धक्का लागला, मान्य आहे. अहो पण तिने एवढा गोंधळ घातला, खूप वेळ घालवला, लोकांना गोळा केलं. या सगळ्यामध्ये खूप वेळ गेला. काही नाही आजी, फक्त पैसे उकळायचे होते तिला, पैसे. बरं, आम्ही तेही द्यायला तयार होतो, नाही असं नाही. पण पैसे किती मागावेत सांगा ना, किती मागावेत? किती किती? 15 लाख रुपये. 15 लाख? हो, 15 लाख रुपये मागितले तिने. अरे एवढं काय झालं होतं तिला? काही नाही हो, सगळेजण सारखेच, सगळ्यांना दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारायच्या. नाही नाही, आणि हे सगळं सावरता सावरता त्यामुळे खरं तर समरला उशीर झाला. नाही तर आम्ही वेळेतच आलो असतो घरी. हो हे ना, ही माणसं भयंकर आहेत आजी, तुला सांगतो मी. म्हणजे स्वतः कष्ट करायचं नाहीत, पण दुसऱ्याकडनं पैसे उकळून त्यांना लुबाडायचं, हे यांचे धंदे. म्हणजे एक वेळेला माणूस टॅलेंटेड नसेल, हुशार नसेल तरी सुद्धा चालतो, पण ही ती दुसऱ्यांना लुबाडणारी जमात आहे ना, ती फार घातक. ती मोर्चेवाली मुलगी आणि ती गाडीच्या समोर येऊन तमाशा घालणारी बाई या सारख्याच आहेत ना. अशी अद्दल घडवणार आहे ना मी, लक्षात ठेव. हे बरं समर, अरे या गडबडीत मी तुला विचारायचं विसरलो. तू त्या युकेच्या क्लायंटला मेल केलाय ना? आता बोलू नको, चिडलाय तू. बरं ठीक आहे, मीच करतो, मी बघतो. सोडणार नाही. हॅलो कमिशनर साहेब. नशीब लागतं का? नशीब अशा श्रीमंतीत तोडायला. ऐकलं का? मोठमोठ्या गाड्या उडवायला भाग्य लागतं, भाग्य. म्हणूनच तर माजतात ना हे माजोडे श्रीमंत, दाबतात श्रीमंत लोक गरिबांना. शाप लागणार आहे माझा, शाप 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 लागणार आहे त्या माणसाला. सगळ्या गाड्या त्याच्या एक दिवस माझ्या दारासमोर उभ्या असतील. आई, पण सुशला काही झालं नाहीये ना? झालं असतं उद्या ऍक्सिडेंट तर तंगडा तुटलं असतं. काय झालं असतं, काय केलं असतं? अगं पण तिला काही नाही झालंय ना आई. मग मी म्हणते आपल्या तोंडून असे वाईट शब्द का काढायचे? कशाला शाप वगैरे द्यायचा कोणाला? तू आता मला जास्त छानपणा शिकू नकोस आनंदी. तू आई नाहीयेस म्हणून तुला कळत नाहीये. तुझं तर इथे लग्नच जमलं नाहीये. लग्न झालं नाही तर तुला काय करणार आहे? आईची माया काय असते ती. पुरे मंदाकिनी, बस झालं. झालं ना आता सगळं. आलात ना घरी, विषय संपला. विषय संपला नाही, बघते मी. सर पोतर
हो आम्हीच. काय झालं? अहो पण झालं काय इन्स्पेक्टर साहेब? सांगा की नाही? या ही मुलगी त्यांची. या चला या दोघींना आताच्या आता पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. एक मिनिट पोलीस बघताय का, यांना घेऊन चला. का आम्ही काय यायचं पोलीस स्टेशनला? आम्ही नाही येणार. आम्ही काय केले? आम्ही काय चूक केली? ते सगळं चौकी जाऊन बोला. आमच्याकडे ऑर्डर आहे तुम्हाला घेऊन जायची, नाहीतर मोठे साहेब येतील इकडे. कोण मोठे साहेब? मी पण मोठी आहे. मी नाही येणार. ताई हे मला कुठे नेणार आहेत? कुठेही नाही नेणार. मला सांगा, ही कंप्लेंट कोणी केली आणि मुळात कारण काय आहे चौकीत नेण्याचं? मॅडम, ही ऍक्सिडेंटची केस आहे. जे काय आहे ते चौकीवर येऊनच मिळतील डिटेल्स. मला सांगा, तक्रार कोणी केली आहे? समोर राजवाडे. काय?